पशी तर कप कपत दूध दुधात पडली माशी जे भगवान पाणी गेले काशी म्हणून यांच्या नावाने उपवास करते कार्तिक एकादशी. घेत का नाही माझं नाव कवा इकडे हा होम मस्त अशी रांगोळी तर पूजा मांडली आहे. 3 दिवस पूजा आहे त्यातला आजचा दुसरा दिवस. सत्यनारायण मंडल, रुद्र मंडल, वर्धिनी कलश मंडल, नवग्रह मंडल, वास्तु मंडळ, मातका मंडळ, योगिनी मंडळ. या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. आमचे जे मामा आहे सोमनाथ पाचोरे यांनी नुकतंच नवीन जी वास्तू आहे त्याची जी वास्तुशांती ते ठेवलेली आहे. त्यानिमित्त बरेच कार्यक्रम या ठिकाणी ऑर्गनाईज केलेले आहे आणि या ठिकाणी आज आम्ही हजेरी लावलेली. आज भारूडचा कार्यक्रम आहे. बघा तुम्ही भारूड कसं होत आहे. इकडे हा किचन, इकडे हा वॉशिंग एरिया आहे, वॉशरूम, बाथरूम. द सेकंड फ्लोअर. मस्त असा पीओपी. प्रेस हा हॉलच येईल ना. उद्या संध्याकाळी भरती केलेली आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे. इकडे मस्त असा हा बाल्कनी एरिया. नवरी मात्र जोडे चंदनापुरी सुरुवात होत आहे. हा इकडे बेडरूम, अटॅच वॉशरूम आणि ही बाल्कनी. आणि इकडे वरती टेरेस आहे. वरती पण एक रूम आहे. मस्त असा भारुडाचा कार्यक्रम आहे. तर नेमकं भारूड म्हणजे काय, कसं असतो आणि खूप छान झाला आहे, मजेशीर एकदम. सो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि भारुडाचा मस्त आनंद घ्या. बघा तुम्ही काय काय जोक्स आणि ज्यामधनं रियालिटी समजते. ही स्त्री का पुरुष आहे हा भेदभाव नसतो, परंतु तुम्हा सर्व संत महात्म्यांना एकत्रित आणण्याकरता हे बहुरूप घ्यावं लागतं. म्हणून हे नुसतं बहुरूप म्हणजे भारूड नाही. आणि जो नुसतं या वरच्या बहुरूपाला बोलतो ना माईबाप, तो गाढव असतो असे आमचे नाथमारच म्हणतात. कारण गाढवाला सोन्याच्या ताटामध्ये जेवायला वाटलं तरीही गाढव खात नाही. आम्ही कधी भागवत वाचताना सोन्याच्या ताटामध्ये कधी जेवण केलं नाही. माऊलीने सुंदर अशी ज्ञानेश्वरी लिहिली. चांदीच्या ताटामध्ये जेवायला वाढलं. आम्ही कधी ज्ञानेश्वरी वाचली चांदीच्या ताटामध्ये कधी म्हणायचं माझा लेका आणि सुनबाई म्हणून आम्हाला तुमची गरज नाही. कोण पाहिजे? सोन्याचा पप्पा. आम्हाला खरं का नाही.
लक्षात घ्या आजीबाई, इथपर्यंतच पोरं तुमची आहे, परंतु महाराज म्हणतात बायको सुद्धा तुमची नाही. तुम्ही म्हणजे असं का म्हणता महाराज बायको तुमची नाही म्हणून? जर बायको तुमची असती तर म्हातारपणाला म्हातारीची वाटणीच झाली नसती. थोडक्यात सांगू, 2 मुलं अरे वेगळी निघाली वेगळी, एकाने म्हातारा वाटून घेतला महाराज, एकाने म्हातारी वाटून घेतली महाराज. इकडच्या ओट्यावरती म्हातारा बसायचा, इकडच्या ओट्यावरती म्हातारी बसायची महाराज. एकमेकाच्या तोंडाकडे ती म्हातारी माकडासारखं टुळटुळत एकमेकाच्या तोंडाकडे पाहिजे. ते एकमेका संग बोलायला परग ठेवली नाही बोलायला. आहे का बायको तुमची? काय म्हणायची ती म्हातारी सांगू? म्हातारी काय म्हणायची महाराज? जोरी झाले तुला बोलण्याचे, लाज वाटे मला सांगण्याची, हो लाज वाटे मला सांगण्याची. लावा रे बाबा, बाबा रे. नाही तिकडे मंडळी त्याला म्हणलं, ते म्हणतं कोणतं नाव घेऊ म्हणलं, तू काय मंडळीचं घे, ते म्हणते मला मंडळीच नाही. बरं नंबर लावून घेतला भाऊ माय करे रामकृष्ण हरी. म्हणते ना गडी माणसाचं कसं चालतं आजीबाई, आणि आपल्या बाया माणसाचं काय चालतं का आजीबाई? खिडकी वाट पहाटे, खिडकीला 3 तारा अडकी, त्याला घुंगर बरा सुपारी कपते करा करा पान खाते तेरा. ते कोणाला व्यापारी व्यापारी सुपारी, व्यापारी कोण देते हंडा. पाणी भरती गंगाचं, वाडा बनते भिंगाचं, वाड्यात वाडत 7 वाडा, 7 वाड्यात 7 दरवाज, 7 वाड्यात 7 कुलप, 7 कुलपाची होती मी किल्ली, उघडती देव खोली, देवकीचा कोट काटवती गादी, गादी होती उशी, उशी होती बशी, बशी त्याचा कप कपत दूध, दुधात पडली माशी. जे भगवान पाणी गेले काशी, म्हणून यांच्या नावाने उपवास करते कार्तिक एकादशी. घेत का नाही माझं नाव? कवा चला भरदास एका परत नावरा खाली टाकला. रामकृष्ण हरी. ओ कारभारी, काय खरं नाही दिसत तुमचं आजीबाई. तुम्ही काही सांगते, कोणी गठू किती पापवच पडले पाय ना, पोरग चिकन आहे पाय. आहे का पप्पावरी नाकट्या नाकाचं पोरग पप्पोच पडले ग. एवढं कठीण काय सांगू तुला? अगं आजीबाई, पप्पाला आता पोरग पप्पा असा जोर ख्या काळा मायावर पाहिलं का तो आता? हा काही सांगू तुला, पोरग त्याच्याच पडले ग. असं रडतोय काय सांगू तुला, रोज 12 वाजता ग झोपा. एवढी कठीण परिस्थिती. पप्पा का जातो का? पप्पा का नाही, पप्पा का नकोच म्हणतोय. मग आपल्या पिटीवाल्या मामा का जाय नाही, मामा का नकोच म्हणतोय. मग आपल्या आजीबाई का जाय. तेव्हा आपल्या आईचं तोंड पण काय मोई बिन जात. या बाळाला रडू कशाचा, या बाळाला रडू कशाचा, या बाळाला रडू कशाचा.
म्हणले तर महाराज बिंदास सांगायचं, महाराज तुम्ही खोटं बोलते एवढं सांगून टाकायचं, बरोबर. नवरा 5-5 म्हणला म्हणून सांगते बरं का आजीबाई. खरं असन तर हा मन नसन तर नाही म्हणायचं, बरोबर. काय सांगितलंय मी सांगू. आग जोंधळ्याची भाकर आंबडीची भाजी, काय सांगू त्यावरी तिळाची झाड नाही. आजीबाई मला सांग, अगं जोंधळ्याची भाकर आंबाडीची भाजी त्याच्यावर तेलाची धार सुद्धा नाही, इंक पोरला दूध. सांग मला खरे का खोटे. एवढ्या माणसात म्हणतोय 5-5 नाही का. नवरा नको ग बाई मला राजा नको ग बाई, नवरा नको ग बाई, नको ग बाई, नवरा नको ग बाई मला राजा नको ग बाई, नवरा नको ग बाई, नको ग बाई, नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई. काय सांगू देवाला देव घर नाही, एवढी याची कठीण परिस्थिती आजीबाई काय सांगू तुला. खरंय का नाही. खरंय म्हणतो त्या बाई रेटून बरा 1 नंबर आहे, बाकी काही असू हाय का नाही. एवढ्या माणसात मस्त सांगू ते. तुम्ही अशा मध्ये चालू कार्यक्रमातून उठल्या तर महाराज तुम्हाला काय म्हणतात सांगू. आता इरा कसलं चोळी लुगडा, काय म्हणतात महाराज. आता इला कसलं चोळी लुगडा, तिचा सदा कदा डोंगा न उघडा. बरं आहे का. खरं आहे का नाही. नवरी भाग्यवानी नवरी. चांगल्याची कोणी गाडी घेतं म्हणा, माहिती कोणी बी नाही का नाही. हा म्हणे नाही का. आजीबाई त्याची परिस्थिती सांगतो तुला, ध्यान आहे ना. आग मोडकेचं घर तुटकीशी छपरा, काय सांगू देवाला देव घर नाही. एवढी कठीण परिस्थिती आजीबाई काय सांगायचं तुला. खरंय का खोटं आहे का देवघर कुठे आहे नक्की कुठे आहे. वज्रेश्वरीच्या पाठीमागे म्हणतो. वज्रेश्वरीच्या पाठीमागचं घर नाही सांगितलं. हनुमंतो रे तुला काळ्याकुडीच्या पिला, हनुमंतो रे तुला काळ्याकुडीच्या पिला, काळ्याकुडीच्या पिला, काळ्याकुडीच्या पिला, काळ्याकुडीच्या पिला, काळ्याकुडीच्या पिला, हनुमंतो रे तुला काळ्याकुडीच्या पिला. खूपच छान. आतापर्यंतच्या भागामध्ये लग्न संसारावरून दाखवलं, नंतर त्यांचं बाळ दाखवलं, बाळ झाल्यावरती सत्य परिस्थिती काय असते, आणि आता त्यांचं जे बाळ आहे ते मोठं झालं आहे त्यानंतरची जी रियालिटी आहे, म्हणजे थोडक्यात हसून पण जे खरं असतं ते असं काही दाखवतं आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजीबाई आता जावयाला काहीतरी उलट्या पालट केलं पाहिजे. खरे खोटे. आग जावयाला करीन मल्ला चहा, खरे का खोटे आजीबाई. पहिल्या प्रथम काय करायला लागतं पाहुण्याला, चहा पाणी आहे का नाही. आग जावयाला करीन मल्ला चहा, चहाला नव्हती फकीर. आजीबाई आग चहाला नव्हती फकीर, गिरीवाण्याच्या दुकानी आणाया फकीर. आजीबाई पण काय सांगू तुला, पुढची हाय ग, पुढची परिस्थिती सांगू तुला काय झाली.
आगवाण्याची म्हातारी मिली सकी आजीबाई च्या पाऊंडर मेला काहीच व्हाय ना ग मी काय च्या करणार दुखी नव्हती का आजीबाई नव्हते का हा जावाई ओ जावाई अग बाई माझा जावाई ग पाहुणा बाई जाऊ दे आता चहा पाणी नाही पण जाऊ मरतो आता काहीतरी शिरा बिरा करते करू काय आजीबाई केला नव्हता जावायला एखाद्या वेळेस तेव्हा हा म्हणते ती बी बरं आहे का नाही मी आता करते शिरा बिरा हा बया उतरणे उतरणी 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 डेरे 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 आजीबाई एकडे मस्त रवा भरून ठेवलाय आता जात्या घरामध्ये उचकून पाचकून पाहते कुठे आहे काय कसं आहे का नाही आग जावयाला करीन मल्ला शिरा काय सांगू राती मांजरानं फोडला डेरा आजीबाई आग उतरणी 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 लावून ठेवलं त्या उचकाय पाचकाय गेले त्याला ते उंगून मांजर आलं डेरात फोडून टाकला ग खरावा माती मिळून करून टाकला खरे का खोटे मी काय शिरा करण्याजोगती नव्हती का जावई जावई लांब पळते सासू बसून आता काय करावं बाई माझा जावई ग पाहुणा माझा जावई ग पाहुणा बाई माझा जावई ग पाहुणा माझा जावई ग पाहुणा ग पाहुणा नंदन अडवितो अडराणी गवळणी मुलगी केसावा फुग वाडगे सो असा काही झालाय आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बाय.